नमस्कार मित्रांनो, ऋतुजा वागचोरे व्लॉग्स या युट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। तर मम्मी काय आज घरात नाहीयेत, म्हणजे रात्री त्या मुंबईला गेल्यात मम्मी आणि संदीप भाऊजी। तर आम्ही फक्त दोघीच आता घरात आहेत आणि हे तर जिमला गेलेले आहेत आणि संदीप आदित्य भाऊजी कामाला गेलेले आहेत आणि भूमी लसूण सोलत आहे। काय म्हणते भूमी? मी पण बसते, चल तुझ्यासोबत। घरात कोणीच नाही ना, मग जेवण बनवायचंय। मम्मी नाही येत त्यामुळे इतकं बोर मारतंय ना, काहीतरी असं बोलून त्या काहीतरी म्हणजे एक हसवारे पण नाही। घरात माणसं असल्यावर कसं घर कसं असं भरल्या भरल्यासारखं दिसतं ना। आज लय बोर होते घरामध्ये, म्हणजे संदीप भाऊजी नाहीत, मम्मी पण नाहीत आणि हे पण नाहीत, हे तर जिमला गेले आता मी तुम्हाला सांगितलंच। आणि पिऊ आहे तर पिऊ बसली, तिचं जेव्हा भुकायचा टाइम होता तेव्हा ती भुकती। तिचा भुकायचा टाइम झाला का ती भुकत तोच आवाज ऐकत बसायचा। आम्ही मग अशी पिक्चर बघत बसलो होतो, म्हणजे काम वगैरे आवरून सगळं पिक्चर बघत बसलो होतो, पण बोर मारलं, मग थोड्या गप्पा मारल्या आणि आज ठरवलं होतं मग झोपायचं। पडलो पण काही झोपच आली नाही, मग आम्ही झोपलोच नाही, पिक्चर बघितला आणि गप्पा मारत बसल्या। आणि मग आम्ही आता जेवायला बनवतोय डाळ तडका आणि भात। हे म्हंटले बनव काहीतरी, त्यांना मसूरची डाळ खायची होती, लाल डाळ असते ना ती खायची होती, पण नंतर परत तेच म्हंटले का नाही डाळ तडका बनवा, मस्तपैकी डाळ तडका बनवा आणि भात बनवा। मग म्हंटल ठीक आहे, कारण का सकाळीच भाजी चपाती खाल्ली होती, मग म्हंटल आता डाळ भात खाऊ। सकाळी शिमला मिरचीची भाजी आणि चपाती खाल्ली होती त्यामुळे आता डाळ भात बनवून आली। भाऊजींना विचारलं, फोन केला होता भाऊजींना विचारलं, ते म्हणा बनवा काहीतरी, ते पण काहीतरी बनवा म्हटले, नंतरून हे पण म्हटले बनवा काहीतरी, मग नंतरून त्यांच्याच तोंडातून निघालं लाल डाळ बनव, मग नंतरून म्हटले डाळ तडका बनव। नंतर म्हटले डाळ तडका बनवू, मग आम्ही ठरवलं का डाळ तडका भात आणि पापड तळायचा असं ठरवलं। पण घरात माणसं नसल्यावर खरंच घर लय खायला उठतं, बरोबर आहे का नाही? खरं नाही, मधल्या काही बोर होत आम्ही ते अनुभव घेतलेले, खूप एवढा अनुभव घेतला ना का सांगू नाही शकत। खूप अनुभव घेतलाय आम्ही। 4 माणसं नसली किंवा जास्त माणसं घरात नसली असं पण नसतं, घरात एखादं जरी माणूस कमी झालं ना, आता आमच्यामध्ये एखादं जरी कमी झालं ना तरी असं वाटतं बापरे किती शांतता झाली ना, कधी येणार ती व्यक्ती, कधी येणार असं वाटतं आम्हाला। आणि राहिला गोष्ट आदित्य भाऊजी असले ते तर म्हणजे जास्त काही मिसळ म्हणजे बोलत नाहीत ना, हसतात, ते फक्त हसत असतात, तरी त्यांच्या हसण्याचा आवाज आम्हाला मिसिंग वाटतो। समजा मी नसले तरी माझा आवाज मिसिंग वाटतो, हे असे आहेत तर यांचा आवाज मिसिंग वाटतो। असं होतच आमच्या ह्या कुटुंबात की लय आठवण येते कुणाची पण। आणि माझ्या कमेंट मध्ये लय बोलतात आहे लोक, का म्हणजे माझे युट्यूब फॅमिली बोलतात आहे का संदीप भाऊ आता जास्त बोलत नाहीये। बोलायचं असं काही नाही, कारण का मीच त्यांना व्हिडिओ जास्त म्हणजे ते असताना व्हिडिओ काढलेले नाहीयेत, म्हणून ते व्हिडिओ मध्ये दिसत नाहीत। जसे संदीप भाऊजी पहिले होते तसेच आजताय, आणि आम्ही सगळेच जसं पहिलं होतं तसंच आजताय। आणि आमच्या अख्ख्या फॅमिलीमध्ये आता इथून पुढं कधीच तूट पडणार नाही। आणि त्यांचं पण तसं काहीच नाही, उलट जास्त मिस करत होते ते ताईंना, मी कधी त्यांना बोलतोय, आणि आता तर दिवसभर ताईंची मस्करी करत असतात। आणि राहिला प्रश्न माझ्या हेअरस्टाईलचा, तर लवकरच माझी हेअरस्टाईल चेंज होणार आहे। थोडा प्रॉब्लेम आहे, कसं एक थोडं केसांना जपावं लागतं म्हणून मी जपते, आणि त्याच्यामुळं हा मधला भाग चालू आहे। मला कमेंट्स भरपूर आल्या, ताई हेअरस्टाईल चेंज कर, ताई हेअरस्टाईल चेंज कर। तर काय त्यांना म्हणजे केस वाकडी करायची नाहीयेत, कानाच्या मागं घ्यायची नाहीयेत, 8 दिवस केसांना जपायला सांगितलंय, त्याच्यामुळं जपायचं चालू आहे।
हा बाकी काहीच नाही. ताईनं गुंता नाही होऊन द्यायचा, केस ओली नाही होऊन द्यायची, असं 8 दिवस जपायचे. त्यामुळे ते जपू राहिले. आणि सारखी सारखी विंचरायचे केस. हा सारखं विंचरावं लागतंय, म्हणजे गुंता नाही होऊन द्यायचंय केसांच्यात. हा आणि मी लवकरच हेअरस्टाईल चेंज करणार आहे. चेंज करेल तेव्हा तुम्हाला दाखवलच. अजून किती डे बाकी आहेत ग? अजून आता 6 दिवस. अजून 6 दिवस बाकी आहे माझे. नाही 6 कसले? हो 6 दिवस बाकी नाही, 5 दिवस. हा 5 दिवस बाकी आहेत माझी हेअरस्टाईल चेंज व्हायला. आणि मला पण स्वतःला असं बघून बोर होतंय, वैताग आलाय मला स्वतःला असं बघून बघून बघून. कोणतंही काम करताना सकाळचं होतं आंघोळ करताना लय होतं. इतकं होतं का ती पिशवी बांधल्यावर पण ती केस आतमध्ये अशी वाकडी तिकडी नाहीच झाली पाहिजेत. एवढा वैताग येतो ते बांधताना, असं वाटतं यार. आणि आता तुम्ही म्हणशाल का ते हेअर काय आणायचं ना? शॉवर कॅप. हा शॉवर कॅप आणायची तुम्ही कोणतरी म्हणन कमेंट मध्ये. तर आम्ही ती पण बघितली, पण आमच्या संगमनेरमध्ये भेटत नाही ती. म्हणजे भेटत असेल कुठंतरी, पण मी स्वतः बघितलं 2-3 मेडिकल मध्ये, तर भेटलं नाही ते. हा कुठे भेटत असेल तर माहित नाही. मेडिकल मध्ये भेटेल असं आम्हाला वाटलं. तर ह्या ताईंनी पण जाऊन स्वतः विचारलं, परत हे पण गेले होते तेव्हा ह्यांनी पण बघितलं, तरी कुठेच भेटली नाही ती शॉवर कॅप. पण जर भेटली कदाचित तर आम्ही नक्की तीच वापरू. पण आता सध्या आम्ही जी प्लास्टिकची पिशवी वापरतोय ना, त्यामध्ये स्ट्रगल काहीच लागण्यासारखं नाहीये. जर माहित नसेल तर पिशवी वापरतात भरपूर. आणि पहिल्या ह्याच्यामध्ये मेहंदी लावल्यावर पिशवीच घालत होते. हा मग आम्ही पिशवीच वापरतो. तर मग ती पिशवी हे करताना जेवढं त्रास होतो ना, पण लय भारी वाटतं हसायला. जेव्हा ती केस व्यवस्थित बसतात पिशवीमध्ये तेव्हा लय भारी वाटतं. काल तर इथं ओली झाली होती, मला एवढा लोड आला होता भूमी, तुला काय सांगू, लय लोड आला होता माझी केस. लय भीती वाटते, कारण त्याला पाणीच नाही लागून द्यायचं. ती कानामागं गेली नाही पाहिजे, दुमडली. आता त्यांनी क्लिप लावलाय ना, तो पण एकदम सैल लावायचा, एकदम नाही लावल्यासारखं. ऍक्च्युली त्यांना सांगितलं केस ही मोकळीच ठेवा, लावला तर रब्बर लावा, तो पण असा फक्त एकच ह्याच्यात लावा एकदम. तरी पण मी क्लिप लावलेली आहे. आता म्हटलं काय प्रत्येक वेळेस केस सोडून व्हिडिओ काढायचा, म्हणून मी आज म्हणजे जसं व्हिडिओ, काल पण व्हिडिओ काढला ना मी इंस्टाग्रामच्या, तर त्याच्यात पण क्लिप लावलेला आहे. म्हणजे कसं सांगितलं त्यांनी, लावायचं असेल ना तर तुम्हाला अर्ध्या तासासाठी लावा आणि लगेच सोडून टाका, कारण का तेवढं तसंच काय निशाण उठते तेवढीच. मग नंतरून आपल्याला ही, आणि मी ही स्ट्रेटनिंग म्हणजे ही जी ट्रीटमेंट केलेली आहे ना मी, तर ती 1.5-2 वर्ष टिकणार आहे माझ्यासाठी. का तर मी चांगले जपले तर चांगली राहणार, जर नाही जपले तर 6 महिन्यात खराब होणार, असं त्यांनी सांगितलेलं आहे. ती जपावीच लागते. मग एवढी महागाची त्यांनी केली म्हटल्यावरती जपावीच लागणार ना. आणि सगळ्यात मोठं स्ट्रगल माझं हे आहे का केस सोडून भांडे कसे घासायचे. बाबू एवढा वैताग येतो ते भांडे घासताना, दोन्ही साईडून केस. मग भूमी बिचारी माझं म्हणजे मी जेव्हापासून केस मोकळी सोडते ना, तसं बिचारीनी लय भांडे घासले. माझ्या वाटेचे पण भांडे घासले तिने. ताई राहू द्या मी घासते, तुम्हाला केसांमुळं खूप त्रास होत असन. जसं मला माझी सासूबाई चांगली प्रेमळ भेटली, तशी माझी जाऊबाई पण मला चांगली प्रेमळ भेटलेली आहे. म्हणजे घरातले सगळेच प्रेमळ आहेत. हो सगळेच एकमेकांवर प्रेम करतात, कुणालाच कुणाचा त्रास कधीच बघवत नाही. आज ही सिच्युएशन जर माझ्यावर असती ना, तरी मला खात्री आहे, म्हणजे भरपूर वेळा असं पण झालेलं आहे का मला सर्दी वगैरे झाली असतील तर मला ताईंनी सुद्धा पाण्यात कधीच काम करून नाही दिलं. प्लस मम्मींनी सुद्धा मला कधीच दुसरं काम कर म्हणतील, पण पाण्यात कधीच मला काम नाही करून दिलं. माझ्या वाटेचं काम ताई करतील किंवा मम्मी करतील, असं होतच असतं. आणि आतापर्यंत खूप हे झालं आमच्या फॅमिलीमध्ये. तसं इथून पुढे कधीच नाही होणार आहे. गैरसमज झाले आणि ते प्रत्येकामध्ये होत राहतात, असं नाही का नाही होत, प्रत्येकात होत राहतात. आमच्यात थोडेसे वाढले आणि ते सगळे गैरसमजच होते. फक्त एक कारण दिसलं असेल, पण ते सगळे गैरसमजांमुळे सगळं हे वाद मोठा झाला. आणि मी तर परत एकदा माफी मागेन ताईंची. जाऊ दे आता या व्हिडिओ मध्ये नको. चुकलं असेल तर नाही, मी तसं नाही सांगत आहे, पण एक सांगते का, मग बोलली मी, मला रिअलाइज आहे का मी खूप जास्त बोलले.
पण मग आता आपण तू विचार कर, तुम्ही आले तेव्हापासून आपण एकदा तरी या विषयांवर बोललोय का? आपलं जसं असेल ते फॅमिली सारखंच बोललेलो आहे आपण, थोडी ना भांडणाचा विषय कधी बोललेलो आहे का? आतापर्यंत विषय पूर्ण ड्रॉप केलाय. काही लिटरली आम्ही त्यावर आहे ना आमचं स्वतःचं मत पण नाही भांडत की बाबा मी याच्यामुळं केलं, मी त्याच्यामुळे केलं, असं आम्ही एकमेकींना झालं किंवा ते दोघं एकमेकांना किंवा भाऊजी. सगळ्यात मोठी गोष्ट तर ही होती आम्हाला, हे लोक आले बर का, हे सगळे 3 जण आले त्या सकाळी, आम्ही म्हणजे काय सांगायचं काय या विचाराने, आम्ही एवढं हे झालो होतो ना का डोकं बधीर झालं होतं. आम्ही आल्या आल्या लगेच मिसळून गेलो ना, त्याच्यामुळे व्हिडिओ मध्ये काय बोलायचं. हा नाही झालं काय ना का आमचं ठरलं असं काही नव्हतं, आमचं बोलणं झालं होतं पण त्याच्यावर भरपूर दिवस बोलणं होऊन भरपूर दिवस झाले, मध्ये काहीच संभाषण नव्हतं. हे आमचं तिघांचं ठरलं, त्यातली ह्यांना काही कल्पना नव्हती. बोलण्यातून पण ह्यांना सुद्धा असं वाटलं नाही का बाबा खरंच हे असं काहीच होणार नाहीये, जे भांडणं आहे ते कंटिन्यू राहणार आहेत, असं सगळं चाललं होतं. पण ते सगळं संपवून मग जेव्हा आम्ही दारात आलो, जेव्हा आमचं सामान घेऊन आम्ही दारात उभं होतो, जेव्हा दार वाजवलं, दार खोललं, दार पण ताईंनी खोललं होतं, दार खोललं आणि जेव्हा बघून सगळे एकदम शॉक झाले ना, कारण पहाटे आलो, एवढ्या पहाटे कोण दार ठोकणार, म्हणून असं करून ताईंची जी वरती रूमची जी गॅलरी आहे ना त्या गॅलरीतून दाजींनी पाहिलं. मग दाजी खाली आले, ताई खाली आले, ताईंनी दार उघडलं, बघितलं, मग काहीच नाही, काही एक शब्द सुद्धा आम्ही एकमेकींशी बोललो नाही किंवा कोणीच एक शब्द सुद्धा नाही बोललेले, फक्त सामान उतरवलं पटापट. आणि मला असं वाटत होतं का ताईंना आणि दाजींना राग आहे आमच्याविषयी, त्यामुळे ते काही बोलणार नाही, पण ते पण आम्हाला सामान उतरवायला आले. मला इथपर्यंत येऊस तर हेच वाटत होतं का मी माघार घेणार आहे आणि मला माफी मागायची. मला गिल्टी फील होत होतं का माझी चूक झाली, हे मला वाटत होतं, पण माझ्या मनात हे सुद्धा नव्हतं की समोरच्या व्यक्तीला पण हेच वाटतंय करून. आणि आम्ही घरात आल्याच्या नंतर काहीच नाही बोललो, सामान वगैरे उतरवलं, गाडी गेली, फक्त एकमेकांकडे बघितलं आणि तिथून पुढे एकही शब्द बोललेलो नाही. बोलले असेल तर आम्ही आमच्या तिघांच्यात बोललो आणि ताई दाजी यांनी त्यांच्यात बोलले. म्हणजे आम्ही भांडणाचा विषय काही घेतलाच नाही, आम्ही असं प्रॉपर बोललो. आणि मला हे सांगायचंय, मी काही भूमीवर जळत नाही आणि भूमी काही माझ्यावर जळत नाही. मला कमेंट आली आहे, एक ताईंनी कमेंट अशी केली आहे की तो आता हेअरची अशी स्टाईल केली तर भूमी तुझ्यावर जळत असन, तर भूमी माझ्या बहिणीसारखी आहे, त्याच्यामुळं भूमी काही माझ्यावर जळत नाही आणि मी काही तिच्यावर जळत नाही. जे काही आमच्या नशिबात आहे ते आम्हाला भेटतं. जळायचा प्रश्नच येत नाही, ते काही जळण्यासारखं या कॉमन कारणांवरनं तर जळतच नाही, बिलकुल नाही. जळाले ना तर आम्ही ह्याच्यावरनं जळू काय यार ताई का तुम्ही का नाही केलं, मी केलं तर मग तुम्ही का नाही केलं. तर त्या पण म्हणजे असं का मी केलंय ना, त्यांना पण असं. मला जवळपास त्यांनी ही ट्रीटमेंट करायच्या टाइमाच्या आधीपासून मला त्या बोलत होत्या, भूमी चल आपण दोघी पण करूया, भूमी चल तुला पण कर, पण माझ्या ऑलरेडी केस स्ट्रेट आहेत, मी का ती ट्रीटमेंट करू. म्हणून मी त्यांना म्हटलं का नाही तुम्ही तुमचे करून या, मला त्याच्यात खुशी आहे का तुम्ही तुमचे केलं तर, कारण मला माझे ठीक आहे पण मला तुमचे आवडत नाहीयेत, तसे तुमचे स्ट्रेट झाले तर मला जास्त आनंद होईल. आणि खरंच मी सांगते, अशी फॅमिली आमची कायमस्वरूपी राहो, तर हीच माझी देवाच्या कृपेने मला असंच वाटतं का, आई सप्तशृंगीच्या मातेने मला असंच वाटतं का जसे आमचं भरलेलं घर आहे तसंच शेवटपर्यंत आमचं भरलेलंच घर राहू दे. तर हा आमचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायचं अजिबात विसरू नका. चला मग बाय.